आईने हे शकुनाचं वस्त्र मला दिलंय तुला द्यायला। हा तर अंकलचा शगुनाचा रुमाल आहे, माझ्याकडे कसा राहिला? अंकलना हा रुमाल त्यांच्या होणाऱ्या बायकोला द्यायचा होता। अंकलना जर कळलं ना की हा रुमाल माझ्याकडेच राहिलाय तर माझी परत वाट लागेल। नाही, काम करते, त्यांना काही लक्षात यायच्या आधी मी स्वतःच जाऊन त्यांना हा रुमाल परत देऊन येते। पार्टनर, आता परत अंकलना भेटा। एक काम करते, मी पटकन जाते, 5 सेकंदात त्यांना भेटते, हा रुमाल देते आणि काही न बोलता पटकन निघते। हा लीला, ठीक आहे, ही तुझी शेवटची म्हणजे एकदम शेवटची भेट असेल, फुल अँड फायनल। कोण होती ती? असं कसं होईल अभिराम? कुठली रॅन्डम मुलगी माझ्या रूम मध्ये कशी येऊ शकते आणि ती वस्त्र घेऊन काय करणार आहे? कोण असेल ती मुलगी? अभिरामनं नक्की कोणाला दिलं असेल ते वस्त्र? हे बघा, आपल्या दोघांचाही उद्देश एकच आहे, त्यामुळे आता तुम्ही माझ्याशी हात मिळवणी करायची। आपण दोघांनी मिळून एजे आणि लीला यांचं लग्न लावायचं आणि तुम्ही जर मी म्हणतोय ते करायला तयार झाला तर मग एजेंचं लग्न लीलाशीच होणार। कालिंदी, ए कालिंदी, कसला एवढा विचार करते? लीलाचं चांगल्याच ठिकाणी लग्न होणार आहे बघ। तिचं लग्न झालं ना की आपल्या रेवूचं पण लग्न होणार, तर नको काळजी करू। मला ना तहान लागली, जरा पाणी देशील आणू? कालिंदी, 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 काय होतंय तुला? रेवू, ए रेवू, लवकर आहे, रेवू, रेवू लवकर आहे। एक तू काम कर, पाणी पाणी घेऊन, पाणी घेऊन। कालिंदी, काय होते तुला? कालिंदी, काय होतंय? कालिंदी, पाणी आण लवकर। रेवू, पाणी पाणी पाणी। आई, 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 कालिंदी उठ, कालिंदी उठ उठ। कालिंदी, कालिंदी, काय वाटतंय? बरं वाटत नाही का तुला? एक काम करू, एकदा आपण आत घेऊन जाऊया। आई, कालिंदी, उभी राहा, उभी राहा, चल चल, उभी राहा, हळू सांभाळ, सांभाळ, हळू हळू। कालिंदी, आत 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 आत, हळू 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 हळू। थांब, मी पण शोधते। लीलाचा फोन आहे आपला। नॉट नाव आई, प्लीज। अरे असं काय करतोयस? बघ अभिराम, एवढं सगळं घडलं तरी देखील तिनं फोन केलाय म्हणजे काहीतरी काम नक्कीच असणार। घे ना, एकदाच बोलून घे तिच्यासोबत। हॅलो, हॅलो अंकल, प्लीज चिडू नका, पण मला आत्ताच्या आता तुमच्याशी बोलायचं, प्लीज खाली या। तू इथे आली आहेस? तुला एकदा सांगून कळत नाही का ग? थांबा थांबा, फोन ठेवू नका प्लीज। हे बघा, खूप महत्वाचं काम आहे, तुम्हाला यावंच लागेल खाली। हे बघ, मला तुला भेटायचं नाहीये। नाही, हे बघा, फक्त 5 मिनिटं, 5 मिनिटापेक्षा जास्त नाही, प्लीज या, प्लीज प्लीज। काय झालं? दिस गर्ल इज इम्पॉसिबल। डायरेक्टली खाली येऊन फोन कर। बोल जा तिच्यासोबतचा। चल उचल उचल, ताई फोन उचल। मला माहिती की तुम्ही खूप चिडलात आणि तुम्हाला माझं तोंड बघायची इच्छा नाहीये, पण खरंच माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हता, म्हणून मला असं भेटायला यावं लागलं। कामाचं बोल, काय? हाच तर प्रॉब्लेम आहे, समोरच्याचं काही ऐकूनच घेत नाही। इतकी काय घाई असते तुम्हाला? तू काय कालच्या डान्सचे पैसे घ्यायला आलीयस? जसं केकचे पैसे घ्यायला आली होतीस?
मी काही मागायला नाही, द्यायला आले. हे शकुनाचं वस्त्र काल माझ्याकडे राहिलं, ते परत द्यायचं होतं. आउट आउट. ओके बाय. नाही नाही अंकल, ऍक्च्युली छोटासा प्रॉब्लेम झालाय. आता काय झालंय? हा, ते तुम्ही काल म्हणाला होतात ना की त्या शकुनाच्या वस्त्रावर तुमचा आणि तुमच्या होणाऱ्या बायकोचा ठसा उमटायला हवा. तर काल नाही का ते चुकून माझ्या अंगावर हळद पडली ना, तेव्हा चुकून माझ्या हाताचा ठसा या वस्त्रावर उमटलाय. म्हणजे मी धुणार होते, पण मग म्हटलं जर मी धुतलं तर मग तुमच्या हाताचा ठसा पण धुतला जाईल ना, म्हणून ते सारखं वाजतोय माझा फोन. देव, हा बोल ग. ताई कुठे आहेस तू? अगं काय झालं? ताई आईला काहीतरी होतंय, ती चक्कर येऊन पडली. तू ये ना लवकर घरी प्लीज, मला खूप भीती वाटते. बरं आले. विक्रांत, बायको बायको बायको, कशी आहेस तू? मी मस्त. तुला माहितीये केवढं मिस केलंय मी तुला. मी सुद्धा खूप मिस केलंय. तरी तू मला सांगत होते एजंटच्या लग्नासाठी सुट्टी घ्या म्हणून. अगं काय करणार आता, सगळे गुन्हेगार काय सुट्टीवर जात नाही, म्हणून मग आम्हाला सुट्टी मिळत नाही. काय हे विक्रांत. बरं ठीक आहे, तुम्ही फ्रेश व्हा, मी चहा घेऊन येते. ऐक ना पूजा, मला सांग की लग्न आता असं तोंडावर आलेलं असताना एजे मध्येच बाहेर कुठे गेले? नाही म्हणजे कामानिमित्ताने कुठे गेलेत का? कसं आहे ना मिस्टर देशमुख, तुम्हाला जशी तुमची ड्युटी सोडवत नाहीत ना, तसं तेही कुठे काम करायचं थांबतात. कुठली तरी मीटिंग आहेत म्हणाले, येतील. पण एक मिनिट, तुम्ही ते असताना का नाही आलात? नाही म्हणजे तुमची आणि त्यांची भेट झाली असते ना, म्हणून विचारलं. हो तुझ्या, मला माहितीये आमची भेट झाली नाही. ते काय एजे इथे आले तेव्हा मी बाहेर गेलो ना कामाने, म्हणून. मग पण ते आता आल्यावर मी भेटेन त्यांना. बरं ठीक आहे, तुम्ही बसा, मी आलेच. पूजा ऐक ना. काय हो? अगं मला एक गोष्ट शेअर करायची आहे तुझ्याशी. काही झालंय का? नाही म्हणजे हो. काय? आज पोलीस स्टेशन मध्ये असं काही घडलं ज्यामुळे आता मला एजंटच्या लग्नाचं खूप टेन्शन आलंय. कसलं टेन्शन? आज पोलीस स्टेशन मध्ये एक माणूस आला होता. त्याने नुकतंच एका मुलीसोबत लग्न मोडलं त्याचं. आणि यू वोंट बिलीव्ह इट, त्या मुलीच्या अख्ख्या फॅमिलीने सुसाईड केलं ग. बापरे. सुसाईड? हो. नाही म्हणजे तो बिचारा माणूस तो
तो अडकणार ह्या सगळ्यात. अरे बापरे, आत्महत्या, तेही अख्ख्या फॅमिलीनं. हो ना. नाही ते तसं आपल्याला जाणवत नाही, पण एखाद्या आई वडिलांसाठी स्वतःच्या मुलीचं लग्न मोडणं ही खूप मोठी गोष्ट असते अगं. आणि समाजात तोंड दाखवायला जागा उरत नाही त्यांना. दुःखाचा डोंगर कोसळत असेल त्यांच्यावर, आणि त्या मुलीला तर समाज केवढी नावं ठेवत असेल, वाईट नजरेने बघत असेल, आणि हे सगळं सुरू असतानाच ती मुलगी डिप्रेस्ड होत असेल, ती गोष्ट तर वेगळीच. खरं आहे हो विक्रांत तुमचं. एखाद्याचं लग्न मोडणं म्हणजे किती धक्कादायक गोष्ट आहे. एक मिनिट, पण ह्या सगळ्याचा एजंटशी काय संबंध? अगं पूजा, तू विसरतेस का बाळा? अगं एजंटचं आता लग्न होतंय, पण त्याआधी एजंटनी एका मुलीसोबत लग्न मोडलंय. हा, आठवतंय ना? अगं खूप ओरडले होते त्या मुलीवर ते. नाही म्हणजे मी तर हा विचारही करू शकत नाहीये की त्या मुलीच्या आईबाबांची काय अवस्था झाली असेल. माझ्या कानावर असं आलंय की तिची आई, तिला बरं नाही आता ती अंथरुणावर पडू नये. नाही तसं त्यांचं घर माझ्या एरियातच आहे. मी एक काम करतो, मी त्यांच्या घरी जातो, त्यांची विचारपूस करतो. हा हो, त्यांना काय हवंय काय नको ते बघतो. नाही म्हणजे कसं होईल, आपले एजे ते असं डिरेक्टली ह्या प्रॉब्लेम मध्ये अडकणार नाही. काही काय बोलताय विक्रांत? एजे का कुठल्या प्रॉब्लेम मध्ये अडकतील? असं काही होणार नाहीये. आणि तुम्हाला चांगलंच माहिती, एजे कुठलीही गोष्ट विचारपूर्वकच करतात. सो टेन्शन घेऊ नका. हो मला कळतं ते, पण आपल्या एजंट इतकं प्रॅक्टिकल सगळेच नसतात ना. एनिवे, मी बघतो काय करायचंय ते. मावशी, हो बाबा, हे काय? डॉक्टर सांगा ना नक्की काय झालंय. मी काही बोलण्याआधी माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या. तुमच्या मिसेस नक्की किती दिवस उपाशी आहेत? उपाशी म्हणजे मावशी तू? म्हणजे यांनी जेवण सोडले ही गोष्ट घरात कोणाला माहित नाहीये? डॉक्टर काय बोलताय तुम्ही? जरा बघा त्यांच्याकडे, त्यांनी त्यांची अवस्था काय करून घेतली आहे. आता परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी त्यांना ऍडमिट करा. लो बीपी आणि उपासमार हे असंच चालू राहिलं ना तर त्यांच्या जीवाला धोका आहे. धोका? धोका? ॲम्ब्युलन्स बोल. अगं कालिंदी हो, डॉक्टरांशी बोलतोय ना मी, तू थांब ना जरा. मला बोलू देत, माझ्याकडे वेळ कमी आहे. तुम्ही दोघींची काळजी घ्या. आणि ती तुम्ही दिवाळीला साडी आणली होतीत ना, हा, ती आपल्या लीनाला द्या. हा मावशी, हे काय बोलते सगळं तू? बोलू दे ग मला, बोलू दे. तर वेळ कमी आहे ग माझ्याकडे. कालिंदीचं नको बोलू ग, त्यांची अवस्था काय झाली ती बघ ना. जगण्याचं काही कारणच नाही उरलंय आता. रेव, लीला, नाही रडू नका, रडू नका. मग समोर रडू नका असं, नाहीतर तुमच्या आईला सुखाने मरण येणार नाही. कालिंदी, डॉक्टर तुम्ही सांगा यांना. डॉक्टर सांगा ना आता काय करायचं ना. तुम्ही जरा बाहेर येता का? हो, ये.
डॉक्टर? तुमच्या मिसेसना कसला तरी मानसिक धक्का बसलाय, त्यामुळे त्यांना डिप्रेशनचा अटॅक आलाय. बघा, पुढचे काही दिवस त्यांना बरं वाटेल असं काहीतरी करा. त्यांना स्ट्रेस येऊ देऊ नका. एक वेळ शरीर आजारी असेल तर ते लवकर बरं करता येतं, पण मनाचा आजार बरं करणं खूप अवघड असतं. डॉक्टर, तुम्ही म्हणाल ते करू आम्ही, पण माझी कालिंदी बरी व्हायला हवी. त्यांचं मन आनंदी राहील याची काळजी घ्या. त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा. त्यांच्या आवडीचे पदार्थ करा. त्यांच्या मनावर कसलाही ताण येऊ देऊ नका. तरीही त्यांना बरं नाही वाटलं तर मात्र त्यांना ॲडमिटच करावं लागेल. डॉक्टर, ती वेळच आम्ही येऊ देणार नाही. आम्ही कालिंदीची व्यवस्थित काळजी घेऊ. हो, ठीक आहे. ही काही औषधं आहेत, ती घेऊन या. आणि तरी काही वाटलं तरी मला कॉल करा. हो. कालिंदी, कसं वाटतंय आता? बरी आहेस ना तू? संपलंय सगळं. वेळ कमी आहे माझ्याकडे. असं नको ग बोलू. तुम्ही सगळे माझ्या जाचातून सुटलात. असं काय बोलतेस तू ग? मोहिते, तुमच्या मुलीला आता कोणी ओरडणार नाही. मावशी अगं नको बोलूस असं. बोलू देत का? मी ना तुझी आई होण्याचा खूप प्रयत्न केला, पण नाही जमलं मला. कालिंदी, असं नको का बोलू? मुलींची अवस्था बघ ना काय झाली. नको असं बोलू. मी खरं सांगते तुम्हाला, मी तुमच्या मुलीला ना माझ्या मुलीसारखंच वागवलं. नाही, ती कायम मला परकच मानत आली. नाही हो, तिने मला कधी आई मानलं असतं तर माझा शब्द असं टाळला नसता ना. जाऊ दे, आता काय झालं गेलं. कदाचित आई व्हायला मीच कमी पडले म्हणून मी माझ्याशी असं वागली. नाही नाही मावशी, असं काही नाहीये. तू जा. अगं नाही, तू जा. तू जा, नाही तर आई म्हणून मी कमी पडले अशी शेवटच्या क्षणी सुद्धा जाणीव होत राहील मला. तू ताई, मी काय उत्तर देऊ ग तुला? काय उत्तर देऊ?